सरांचा वय साधारण 44 ते 45च्या दरम्यान, म्हणजे त्यांचं कॉलेज इयर 95 पासून 2000 पर्यंत असं काहीतरी असेल. देवा, अजून काय काय वाढून ठेवलेस माझ्या नशिबात तुलाच माहित. शोभा, अगं काय झालं रडायला? वहिनी, काय झालं म्हणून काय विचारताय? वहिनी, आपला मन्या मन्याला काय झालंय? मन्याच्या टीचरने त्याच्या शाळेमध्ये बोलवलंय. रात्र रात्र झोपत नाही पोरगा, सकाळी शाळेत लक्ष नसतं. सगळंच गणित बिघडलं हो मन्याचं. अगं पण काय झालंय काय मन्याला? आणि तू रात्री झोपत का नाही? काय प्रश्न विचारताय वहिनी? आपली गौरी ताई आता आपल्या घरी कधीच येणार नाही या विचाराने रात्रभर हमसून हमसून रडत होता हो पोरगा. वहिनी, तुम्हाला सांगते, फारच मनाला लावून घेतलं आपल्या मन्यानं. वहिनी, अहो आमच्यासाठी नाही तर निदान त्या लहान लेकरासाठी तरी गौरीला माफ करा. वहिनी, प्लीज गौरीवरचा राग सोडा, नाहीतर उद्या मन्याने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं म्हणजे. काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय वहिनी. आणि बघा गौरीचं नाव काढल्यावर तुमच्या डोळ्यात पण पाणी आलं की नाही पाणी? अगं तिचा काय संबंध आहे? ही कांदा चिरतीये ना, त्याचं पाणी आहे. नाही वहिनी, अजिबात खोटं बोलू नका. वहिनी, अहो का स्वतःला फसवताय? बरं राहिलं, आम्हाला कुणाला काहीच सांगू नका, पण निदान तुम्हाला बरं वाटेल म्हणून तरी गौरीला जाऊन भेटून या. अगं तिने तिच्या स्वतःच्या तोंडाने सांगितलंय की पाचपुत्याने तिच्या घरी पाय नाही ठेवायचं म्हणून. आणि मी वरतोंड करून तिच्या घरी जाऊन तिला भेटू? घरी नका जाऊ वहिनी, कॉलेजला जाऊन भेटून या ना. कॉलेजला भेटायला काय हरकत आहे नाही का? पण वहिनी, सगळ्यांना त्रास होतोय, पण तुम्ही तुमचा हेका सोडू नका, अशाच राहा. तन्वी शिरीष. तन्वी म्हणजे मॅडमची मुलगी. अभिमन्यू राजेश शिर्के म्हणजे सर आणि तन्वी एकाच वेळी कॉलेजमध्ये होते. म्हणजे सर माहीला पण ओळखत असणार. आणि पण मग सरांना माहीचा एवढा का राग येतो? त्यांचं काय बिनसलं असेल? माही तर कॉलेजची जान होता ना. मग सरांना त्याचा एवढा का राग येतो? मागे ज्यावेळेस माहीची कविता त्याची पानं सगळीकडे पसरली होती तेव्हा सुद्धा सरांनी ते पान फाडून फेकून दिलं होतं. माहीचं नाव काढलं की सर चिडतात. असं का? कदाचित सरांना तन्वी आवडत असेल का? हा, अभिमन्यू सरांना तन्वी आवडत असेल आणि तन्वीचं प्रेम तर माहीवर आहे, म्हणून कदाचित अभिमन्यू सरांची आणि माहीची खुन्नस असू शकते. हा, राईट. आता हे सगळं कळणार तरी कसं की हे खरंय की नाही? सरांना विचारायला गेलं तर
सर तर बापरे फाडून खातील मला. नाही, त्यांना तर नाही विचारता येणार. म्हणजे मॅडमलाच विचारायला लागेल. हा, मॅडमलाच विचारायला लागेल. मॅडमच काय ते उत्तर देऊ शकतात. अशा का ठेवल्यात ह्या फाईल्स? पिऊन पण ना एक काम धड करत नाहीत. मी अभिमन्यू राजे शिर्के उर्फ माही 19 नोव्हेंबर या दिवशी कॉलेजमध्ये जे काही घडलं त्याची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि या कॉलेज मधून बाहेर पडतो. कसले प्रश्न? तन्वीचे. सारखं काय तू तन्वी 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 करत बसलेस? काय भेटलेस का काय तिला कुठे? काय करतेस? कपडे ठेवत होते सर तुमचे. मी तुला याआधी सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावलेला मला चालत नाही. बाजूला चल. अभिमन्यू सरांनी स्वतः उभं राहून स्वच्छ करून घेतली खोली एकदम टिपटॉप. अभिमन्यू सर. बाई म्हणजे तन्वीच्या लव्ह स्टोरीतला माही, तन्वीचा माही. म्हणजे तन्वीने ज्याच्यावर इतकं मनापासून प्रेम केलं तो माही. सर जिच्यामुळे इतके दुखावले गेले ती तन्वी आहे. पायरी सोडून वागायची अख्ख्या फॅमिलीची सवय आहे ना तुमच्या? सर्वात आधी तर तुमची मुलगी. नाही काय काम करायचं स्वयंपाकाचं. पण तोरा महाराणीचा आहे तिचा. तिच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली ना तेव्हाच बजावलं होतं मी तिला. सॉरी तिला नाही, तुमच्या नवऱ्याला. काय ना हे कॉलेज आहे ना तुमच्यासारख्या भिकारड्या लोकांसाठी नाहीच आहे. पण नाही, हाऊस आहे ना तुम्हाला खूप मोठं व्हायची. का
कसं आहे ना, मराठीत ना एक म्हण आहे, बेडकाने किती छाती फुगवली तरी त्याचा बैल होत नसतो. अहो हे सगळं काय बोलताय तुम्ही? माझ्या गौरीने काय बिघडवलंय तुमचं? माझं सर्वस्व हिरावून घेतलंय तिने. हे बिघडवलंय. अभिशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे तिने. आणि नाही तुमच्या मुलीला तिच्या आयुष्यातून उठवलं ना तर नावाची रागिणी नाही. तुमच्या मुलीवर जरा जरी प्रेम असेल ना तर तिला ताबडतोब घेऊन जा घरी, तरच सुखरूप राहील ती. नाहीतर या तिच्या 13व्याचं जेवण जेवायला. आणि ही पोकळ धमकी नाही. हा रागिणीचा शब्द आहे. तेव्हा दिवस मोजायला सुरुवात करा. वेळ फार कमी आहे तुमच्याकडे. हा कुठे घेऊन आली मला तू? डोशा हं? फोन दे. माझा कशाला? डोशा फोन दे. तुझा फोन काय गॅसवर जाळला का तू? कोणाला फोन लावतीये? अभिमन्यू सर. सरांना? हॅलो हॅलो माही. हा बोलतोय. सॉरी रॉंग नंबर आहे हा. माही डोशा माही. माही या वंजीचं सगळ्यात सुलू असतं. एवढा वेळ लागतो का साधा इथे कॉलेजला जाऊन भेटून यायला? आणि कुठे पंतप्रधानांची अपॉइंटमेंट होती, लेकीलाच तर भेटायचं होतं. वहिनी वहिनी आलात तुम्ही? किती वेळ लागला? कुठे होतात? बरं जाऊ दे, भेटली ना गौरी? काय म्हणाली गौरी? रडली असेल नाही खांद्यावर डोकं ठेवून? खरंच माहितीये ना, लेकीची माया अशीच असते बघा. वहिनी वहिनी काय विचारते मी? काय म्हणा? देवा सॉरी सॉरी. हा दमला असाल नाही तुम्ही? हे घ्या पाणी घ्या. नाही बरं पाणी जाऊ दे. सांगा ना काय म्हणाली गौरी? मी काय विचार? नक्की गेला होतात ना गौरीला भेटायला की दुसरीच कुठे गेला होतात भलतीकडे? वहिनी वहिनी काय झालंय? काय विचारते मी? काय म्हणाली गौरी? नाही हा ती त्या घरात राहता कामा नये. म्हणजे माझी गौरी यापुढे एकही दिवस त्या राजेशिर्क्याकडे राहणार नाही. काय? हो. कुठे ठेवला असेल तू कागद? मॅडम जेवलात का तुम्ही? जेवलात? मी आणतेच. सर काय सर मला माझं पुस्तक हवंय. अहो ना नंतर ये जा. सर सर अहो सर असं काय करताय? अभ्यास राहिलाय माझा. नंतर कुठलं पुस्तक हवं? हे काय करत होता तुम्ही? तुला काय करायचं त्याच्याशी? तू तुझं पुस्तक घे आणि जा. तुम्ही काही शोधताय का? सकाळी जे सापडलं नाही तेच शोधताय का? ए बाई तुला काय हवंय ते घे ना पुस्तक आणि जा तू आता इथनं. मी शोधतो इथे, मला काम करू दे माझं. हे का ते? हा
सापडला का? म्हणजे काय कागद आहे मलाही कळलं नाही. सकाळी मॅडमच्या खोलीत गेलो तेव्हा हा कागद दिसला. मला अर्थच नाही कळला. ठीक आहे, काही हरकत नाहीये. तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. काही जबरदस्ती नाहीये. माही, माही माही कोण माही? विद्यावंत पेठे कॉलेजच्या 1999च्या बॅचचा स्टुडंट माही. तो माही जो कॉलेजची जान होता. तो माही ज्याच्याशिवाय कॉलेजचं एकही फंक्शन पूर्ण नाही व्हायचं. तो माही ज्याच्याशिवाय कॉलेज कुठल्याच स्पर्धेत जिंकू नाही शकायचं. तो माही जो कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढायचा. तो माही जो विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवायचा. विद्यार्थ्यांसाठी प्रिन्सिपलशीही पंगा घ्यायचा. तो माही घराला मदत करण्यासाठी शिक्षण घेता घेता पार्ट टाइम जॉब करायचा. तो माही. तो माही ज्याच्या आईच्या वडापावच्या गाडीवर सतत गर्दी असायची. कॉलेजचा टॉपर माही, मित्रांच्या गळ्यातला ताईत माही आणि प्रिन्सिपल पद्मिनी गाडगीळ त्यांच्या मुलीवर तन्वीवर जीवापाड प्रेम करणारा माही. हे सगळं मला कसं कळलं? हो ना, तन्वीच्या डायरीमुळे. पहिली डायरी मला सापडली आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आणि दुसरी डायरी पद्मिनी मॅडमच्या जुन्या वस्तूंच्या बॉक्समध्ये आणि त्याच डायरीचा पुढचा भाग मॅडमच्या जुन्या वस्तूंमध्ये. सर, अहो मी तुम्हाला किती वेळा विचारलं की माही नक्की कोण आहे? तुम्ही तन्वीला ओळखता, माहीला ओळखता का? तुमचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तुमचा आणि मॅडमचा काय संबंध आहे? तुम्ही का नाही सांगितलं मला? हा, का नाही सांगितलं सर? तुम्ही का लपवून ठेवलं? आता तरी कबूल करा की तुमचं तन्वीवर खूप प्रेम होतं किंवा आहे आणि म्हणूनच तुम्ही. खोटं आहे. माझं तन्वीवर प्रेम नाहीये. असेल ना तर तो फक्त राग आहे. ज्या मुलीने माझा विश्वासघात केला, माझ्यावरती प्रेम करते असं सांगून एका श्रीमंत मुलाशी लग्न केलं, त्या मुलीवर माझं प्रेम कसं असू शकतं? तन्वीने दुसऱ्या मुलाशी लग्न केलं? हो, तेही मला न सांगता डायरेक्ट माझ्या समोर लग्न करून उभी राहिली तन्वी शिरीष गाडगीळ. पण असं कसं शक्य? मॅडमनी तर तुमच्या दोघांच्या लग्नाला होकार दिला होता ना, मग तरी तिने असं का केलं? तेच तर मला माहित नाही. गेली 25 वर्ष मी याच प्रश्नाचं उत्तर शोधतोय, पण अजूनही मला त्याचं उत्तर नाही सापडलं. नाही, ते शक्य नाही. तन्वी असं नाही करणार. तन्वी असं करणं शक्यच नाही. तिचं माहीवर खूप प्रेम होतं, खूप. ती अशी का वागेल? असंच माहीचाही त्याच्यावर विश्वास नव्हता बसला. त्याला असं वाटलं की तन्वी असं नाही करू शकत, पण दुर्दैवानं तन्वीने ते केलं. तेच कटू सत्य हा अभिमन्यू राजे शिर्के अजूनही पचवतोय. नाही सर, तन्वी असं करणं शक्य नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर. असं तन्वीने करणं शक्यच नाही. तुला काय माहितीये तन्वीबद्दल? तिची वकिली करायला लागेस का तू इथे? कोण लागतेस तू तन्वीची? काय समस्या तू स्वतःला? नाही, तुम्ही काहीही म्हणाला तरी माझा या सगळ्यावर विश्वास बसणार नाही. हे सगळं करण्यामागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे सर. मी भेटते ना तिला, मी विचारते तिला. ते आता शक्य नाही. का शक्य नाही सर? तिने तुम्हाला भेटायला नकार दिला असेल, पण मी भेटते ना तिला जाऊन. आणि तुम्ही काळजी करू नका, मी तिला आपली ओळख नाही सांगणार. मॅडमची सांगेन हवं तर. ते आता शक्य नाही. ते आता कधीच शक्य नाही. तन्वी आता या जगात नाहीये.